तिकडे खडकवासलामधून 24,827 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासलामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पावसाचा मुसळधार पाऊस असा पुण्यात सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे आता खडकवासल्यामधून 24,827 इतक्या क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे। मुठा नदी पात्रात हा पाण्याचा विसर्ग केला जातोय। हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यानंतर सकाळपासूनच पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। अजूनही पाऊस उघडला नाहीये। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे जे खडकवासला धरण आहे त्या धरणातून काल जो विसर्ग होता तो विसर्ग वाढून आता त्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। पूर्वी जो 19,334 क्युसेकचा जो विसर्ग होता तो वाढून आता 24,827 का करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारची पूरस्थिती सध्या तरी नाही अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली। नदीकाठची ज्या वस्त्या आहेत जी शहर आहेत त्या शहरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा जितेंद्र दुडी यांनी दिली। आपण पाहू शकतो की मी सध्या मुठा नदी पात्रावरील जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती उभा आणि नदी पात्रालगत असणारे जे छोटे रस्ते ते छोटे रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळतं। या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची वाहने पार्क केलेली असतात। पूर्वीच प्रशासनाने सूचना दिल्यानंतर ही जी वाहने ते इतर ठिकाणी हलवण्यात आले। कुठल्याही प्रकारे नागरिकांना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जाऊ दिले नाही। अजूनही पावसाचा जोर कायम आहे। जसा जोर ओसरेल तशा या ठिकाणचे रस्ते ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली। दरम्यान कुणीही घराबाहेर पडणे आवश्यक असल्याचंच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात। अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तास असेच पावसाचे राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली। त्यामुळे एकूणच काय तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।